तेजस थँक्स, तुझ्यामुळे इतकी मदत झाली आहे. तू थँक्स म्हणतेस मला, तरी बरं सगळं वेळेत संपलं. हो ना यार. तसं मी 11:30 12:30 पर्यंत डोक्यात ठेवलं होतं. सिद्धार्थ, किती वेळ रमणार आहेस त्या फुलांमध्ये? ये ना इथे आमच्यात बस. याच्या फुलांच्या वेडाचं काय करायचं? काही करू शकत नाही. दादा, मालकाना वाईज वाईन होता. अरे वाईज कशाला, भरपूर होता ना. काय रेवतीला बेस्ट वुमन एंटरप्रेन्योर अवॉर्ड मिळालाय. चमचा लिंबू शर्यतीत बक्षीस नाही. क्या पाहिलंस, एका छोट्याशा घरात सुरू झालेले मसाल्याचे प्रोडक्ट्स आज 26 देशांमध्ये पोहोचले. आणि पहिली ऑर्डर पोहोचवणारे गणू काका सोडल्यास बाकी सगळं काही बदललंय. मी सुद्धा बदललोय बरं का. 6% शेअर्स आपल्या नावावर आहेत. तुमचं चालू द्या, हे जरा मार्गी लावून येतो. गणू काका, माझं जरा गिटार आणा प्लीज. हो, आणतो ना. सो टोस्ट टू रेवती सक्सेस. नो नो नो, अ सक्सेस. हो रेवती, तू पाठवलेली मेल मिळाली. मग 2014च्या अटलांटा सेमिनार मध्ये तिला आपली कंपनी पब्लिक लिमिटेड करायची. अरे वा, म्हणजे आपली ग्रोथ नक्की. सिद्धार्थ, तुझं गिटार. थँक्यू. यू मीन इट मे टेक टाइम. इट मे और इट मे नॉट. इट्स टू अर्ली टू कमिट. आत्ता सांगणं अवघड आहे. आय एम सॉरी रेवती. इट्स ओके डॉक्टर, थँक यू. So coming towards the end of the show, tube roses are my favorite flowers. आणि आता लास्ट कॉलरशी बोलूया. हॅलो. हॅलो, हाय, मी योगेश मकवाना. हॅलो योगेश मकवाना. सो यू आर बॉर्न अँड ब्रॉट अप ह्याच पुण्यात? आपला जन्म जामनगरचा, बाकी बदलो पुण्यात. हा, तो तुम्ही गुजराती छो. टाळ ढोकळी आणि जलेबी फाफडो. व्हेरी नाईस. केम नाईस मैडम. इथं गर्लफ्रेंड बोलत नाही ना आपल्याशी. अच्छा, તમારી गर्लफ्रेंड एकदम गुस्सा થયેલી છે. सो वो जनरली एकदम गरम मिजाज की है. ना ना, ते बात नाही. मग तुम्ही काहीतरी तिच्या मनाविरुद्ध केलंय. बट डोंट वरी, दिस इज रेड एफएम कॉल सेंटर. आणि तुम्हाला तर माहिती है, इस रूट की सभी लाइनें मस्त है. सो योगेश भाई, વાત એકદમ सीधी અને इजी છે. જસ્ટ ગો ટુ યોર ફ્રેન્ડ્સ હાઉસ. એને એના ફેવરેટ ફ્લાવર્સ गिफ्ट करो और તમારી ઇમોશન્સ ની રજૂઆત કરો. બેસ્ટ ઓફ લક. तर ऐकता ना मंडळी, रिलेशनशिप इज लाइक अ शिप, जी भयंकर वादळातही स्टेडी राहते. आणि एक छोटासा हवा का झोका कॅन ऑल्सो सिंक इट. सो आता निघता निघता मज्जा करा, कमाल आहात, धमाल जगा. दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण साइनिंग ऑफ. टिल देन, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर जागे रहो. अच्छा, नाही हरकत नाही, बघते मी. हां, मी बघते सगळं. हो, डोंट वरी, मी RTGS करते. माझी फाईल आहे. कुणाला ग RTGS? आसरा. डोंट वरी, माझ्या पर्सनल अकाउंट मधनं करेन. म्हणजे तो वृद्धाश्रम ना, मग त्याला आपल्या कंपनी अकाउंट मधनं दे ना. अरे वा. हो, निदान टॅक्स बेनिफिट तरी मिळेल. म्हणजे त्यांनाही मदत आणि आपल्यालाही. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? नाही. खरंच? खरंच नाही. गणू काका, तुमच्या नातवाची इसिप्कामध्ये फ्लेवर्सच्या स्पेशलायझेशनची ॲडमिशन आम्ही केली होती. तेव्हा त्याच्या खर्चाची काळजी तुम्ही नाही करायची. 1-2 दिवसात पैसे होतील ट्रान्सफर. आता मला थोडासा चहा मिळेल? हो, मिळेल ना. आत्ता आणतो. रेवती, तुला माहितीये, आपण जसं बॉडी पोश्चरवरनं माणसाचा मूड ओळखतो ना, तसंच माणसांच्या पावलांचा आवाज, फॉर दॅट मॅटर प्राण्यांच्याही पावलांचा आवाज एकसारखा ऐकू येत नाही. घाबरलेली,
तणावाखाली असलेली माणसांची पावलं आणि आनंदी माणसांची पावलं वेगळी ऐकू येतात. सिद्धार्थ चहा. थँक्यू गणू काका. ऐकलंस, गणू काकांची पावलं आता वेगळी ऐकू येऊ लागली. तुझ्या समोर तर मांजराच्या पावलांनीच यायला हवं. हा, मग तर चोरी लगेच पकडली जाईल. एव्हरीथिंग इज फेअर इन बिझनेस, लव्ह अँड वॉर. प्रेम वगळता बाकी सगळ्यात केव्हाच माफ केलंय मी तुला. अच्छा, म्हणजे 66% तरी संसार सुखी आहे आपला. आपल्या संसाराचं चित्र बाहेरून सुंदरच आहे रे. काय माहितीये का, चित्र ना हे नेहमी बाहेरूनच बघावं, चित्राचा विषय कधी होऊ नये. एनिवे, आपल्या दोघांमध्ये भांडण न होण्याचं एकमेव कारण उरलंय. किरण, ती कुठे? हे किरीट, आपल्या बजेटमध्ये. किरण, डिड यू गेट द न्यूज? सहज शक्य आहे. गणेश काकडे यांच्या श्री नाही. म्हणजे तुला काहीच माहित नाही? काय झालंय? हाऊ कॅन यू बी सो इग्नोरंट? ओके, आय एम सॉरी, पण काय झालंय? बोलवा सगळ्यांना. किरीट, मला तू निदान कल्पना तर दे ना. इतकी सगळी तयारी आपण केली आणि किरणला काहीच माहित नाही. दॅट्स नॉट जस्टिफाईड. कॉंग्रॅच्युलेशन्स. टॉप 5 RJs मध्ये तुझं नाव आलेलं आहे. नॉट ओनली दिस, तर आपला चॅनल नंबर 1 चॅनल झालेला आहे. कम कम कम. सगळं ठीक आहे. लगेच पॅकेजिंग डिपार्टमेंटकडे पाठवून द्या. ओके सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅम, आपल्या नेहमीच्या स्पेसिफिकेशन प्रमाणेच केलंय सगळं. अहो, पण वाचतात आणि चवीत फरक आहे. लक्षात नाही का आलं तुमच्या? काय झालं रेवती? ये सिद्धार्थ, किती आहे कोण? 1000 किलो. हे हे किचन एम्परर म्हणून लोकांना देणार आहोत का आपण? बघू मला. हे घे. किती किमतीचे मसाले वाया जातील आता? कोण भरून काढणार आहे नुकसान? वांद्रेकर, बोला काहीतरी. काय करायचं आता? वांद्रेकर, आपण लाल मिरची कोणाकडनं मागवली होती? नवीन सप्लायर आहे. का रामलाल रतन का नाही? त्यांच्यापेक्षा ह्यानं कमी भाव कोट केला होता. रेवती, अगं रामलाल रतन आपल्या बाबांपासूनचा सप्लायर आहे. आपण रेशम पट्टा मिरची फक्त त्याच्याचकडनं घेतो. वांद्रेकर, यापुढे दुसरा कुठलाही सप्लायर नाही. येस सर. आता या मसाल्यामध्ये रेशम पट्टा मिरची ऍड करा आणि 20% काबुली हिंगाचं प्रमाण वाढवा. ओके. आता हा मसाला आपण मार्केटमध्ये स्पाइस 1 या नावाने इंट्रोड्यूस करूया. आपल्या एजन्सीला ब्रँडिंग पॅकेजिंगचं डिझाईन करायला सांगा. चला चला कामाला लागा. येस सर. हे झाला प्रॉब्लेम सॉल्व. कूल डाऊन रेवती. आज तुझा इंटरव्ह्यू आहे ना रेडिओवर? हो.
नमस्कार, तुम्ही ऐकताय पर्सन ऑफ द वीक आरजे क्यूट किरण के साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो। सो फ्रेंड्स, खाना पीना और बातें करना मुझे बहुत अच्छा लगता है आणि जिभेचे चोचले पुरवायला तर आपल्या सगळ्यांनाच आवडतं। पण तुम्हाला माहितीये का, आपल्या जिभेचे चोचले पुरवणारी एक डायनामिक पर्सनॅलिटी आज माझ्या बरोबर इथे स्टुडिओत आहे। रेवती वैद्य, MD अँड चेअरपर्सन ऑफ रामबंधू। पण गणू काका, गणू काका, लवकर या रेवतीचा इंटरव्ह्यू चालू झालाय। रिस्पॉन्सिबिलिटीच्या व्यतिरिक्त त्या एक ट्रस्टी चालवतात और हाल ही में इन्हें बेस्ट वुमेन एंटरप्रेन्योर अवार्ड से सम्मानित भी किया गया है। सो आज आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत। मी तर त्यांच्याकडून खूप गोष्टी ऐकायला एक्साइटेड आहे। आय एम शुअर तुम्हीही असणार आहात। सो वेलकम रेवती। थँक्यू। झाला का रे इंटरव्ह्यू सुरू? हो झाला। 1990 साली 10 बाय 10च्या खोलीत आई बाबांनी हा बिझनेस सुरू केला। आई, बाबा आणि गणू काका। अरे रेवतीने माझं नाव घेतलं, तुझं नाव नाही घेतलं। तुम्ही काय शेअर होल्डर आहात, मी कोण आहे बुवा? 26 देशात एक्सपोर्ट होतात। फॅन्टॅस्टिक। पण प्रत्येक देशात कुझिन मध्ये वेगवेगळे मसाले वापरले जातात। मग हे प्रमाण नक्की कोण ठरवतं? माझा भाऊ सिद्धार्थ। घेतलं हा, तुझं नाव घेतलं तिने। माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे। जनरली ते असं म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन। आमच्याकडे एक्झॅक्टली उलट आहे। म्हणजे कंपनीचा फेस म्हणून जरी मी इथे बसले असले तरी ही हॅज बिल्ड द कंपनी। वाव, पण हे असं पब्लिक प्लॅटफॉर्मवर मान्य करणं हाच तुमचा मोठेपणा आहे। खरंच यू मस्ट बी हंबल टू बी सक्सेसफुल। वी हॅव वंडरफुल बॉन्डिंग। आम्ही लहान असताना आई बाबा खूप बिझी असायचे, तेव्हापासूनच सिद्धार्थ माझं आयुष्य बनला। माझ्या विजनवर त्याचा विश्वास आहे आणि त्याचा प्रत्येक डिसिजन मी फॉलो करते। आय लव्ह हिम द मोस्ट। ही इज माय वर्ल्ड। कमाल। बट व्हॉट इज युअर सक्सेस स्टोरी इन अ लाईफ? सिद्धार्थची बुद्धी आणि आमची मेहनत हीच आमची सक्सेस स्टोरी। क्या बात है। तर हे आहे रेवती आणि सिद्धार्थ यांचं नातं। सक्सेस फॉलोज यू इफ यू व्हॅल्यू युअर फॅमिली। ना ना ना, ये मेरा नहीं है, दिस इज नॉट माइन। हा आहे रेवती वैद्य यांचा सक्सेस मंत्र। तर लिसनर्स, डोंट फॉरगेट टू फॉलो दिस मंत्र। आणि आता ब्रेकच्या आधी ऐकूया एक छान गाणं। गणू काका, या मुलीचा आवाज छान आहे नाही? मला काही त्यातलं विशेष असं कळत नाही। या रेडिओवरच्या मुली आहेत ना, सगळ्या सारख्याच वाटतात। किती बडबड करतात रे त्या। पण आपल्या रेवतीची मुलाखत मात्र लाजवाब। बरं बाबा, जेवणाचं बघायला हवं मला, तेवढं बघून येतो। मुलाखत फक्कड झाली आहे, 2-2 घास जास्तच जातील सगळ्यांना। सिद्धार्थ, अरे जेवायचा विचार आहे का नाही? रेवती आली का? नाही ना आली अजून। मग भावंड एकत्र जेवणार आणि मला उपाशी ठेवणार। पूर्वी झेपत होतं, पण आता झेपत नाही पांडुरंगा। हॅलो, डॉक्टर साठे, सिद्धार्थ बोलतो। आली का रे ती? काका, ऐकला शो? हो, मस्त बोललीस तू। आणि सिद्धार्थने ऐकत होता की तो? हो, आलेच। लवकर या, मी सुद्धा जेवायचा थांबलोय। त्याला घेऊनच येते, नाही तर बोलत बसशील तू। हे बघ किरण, त्या रेडिओ स्टेशनमध्ये यू आर जस्ट अन एम्प्लॉय अँड आय वॉन्ट यू टू बी अन एम्प्लॉयर। त्या शोसाठी तू 100% इनपुट देतेस आणि त्या बदल्यात तुला काय मिळतं? अ स्मॉल स्लाइस ऑफ प्रॉफिट, आणि ते सुद्धा पगार म्हणून। लक्षात ठेव, आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवता यायला हवा। किरण, तो फोन बाजूला ठेव। बरं मला सांग, किरीट काय म्हणतोय? वाव, म्हणजे बाबाला मी त्याचा बिझनेस जॉईन करायला हवी आहे आणि तुला मी लवकरात लवकर चांगल्या मुलाशी लग्न करून सेटल व्हायला हवी आहे। हे 2च ऑप्शन आहेत का माझ्या आयुष्यात? हे बघ, तू तुझ्या स्टेटसचा विचार कर। तुमच्या दोघांच्याही स्टेटसचा आणि माझ्याही आवडीचा विचार करून मी निर्णय घेईन। नका काळजी करू। त्या आरजे किरणने खूप छान प्रश्न विचारले तुला।
व्हेरी ॲप्ट अँड स्पेसिफिक. असा आवाज असणारी माणसं खूप कमिटेड असतात. तू म्हणत असशील तर असेल बाबा तसं, मला नाही असं ओळखता येत. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, आज तुझा आवाज का असा लागलाय? असा असा म्हणजे कसा? मला नाही सांगता येत, पण वेगळा लागलाय. कारण माझ्याकडे आणखी एक चांगली बातमी आहे. कुठली? मी डॉक्टर साठेंना फोन केला होता. त्यांना विचारलं काही होप्स आहेत का. ते म्हणाले मेडिकल फील्डमध्ये काहीही मिरॅकल होऊ शकतं, तुम्ही होप सोडू नका. मी तरी कुठे होप सोडलेत अजून. अरे येताय ना जेवायला? चल रे, भूक लागलीये. इथे पोटात कावळे ओरडतायत आणि तिकडे गणू काका. Caught, brought to market, and then distributed across supply lines that end up on the dinner plates of restaurants and households across the continent. हेलो हाय नमस्कार, तुम्ही ऐकताय पर्सन ऑफ द वीक आरजे क्यूट किरण के साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. एक्सक्यूज मी, आत्ता जो चालू होता तो माझा शो होता, तो तुमच्याकडे कसा आला? हो मॅम, तुम्हीच आरजे किरण ना? हो मॅम, आत्ता आमच्याकडून एका कस्टमरनी PS सिस्टीम घेतली जी चेक करायला त्यांनी दिलेल्या पेनड्राईव्ह मध्ये तुमचा शो होता. रिअली? कुठे गेले ते? काय जस्ट गेलेत बाहेर. ओके. व्हॉइस रेकॉर्डर कुठे मिळेल? व्हॉइस रेकॉर्डर वरती मिळेल मॅम तुम्हाला. ओके, थँक्यू. वेलकम. आपला व्हॅनिला फ्लेवर्ड मिल्क मसाला आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त पॉप्युलर झाला. खरं तर त्याच्या ब्रँडिंग आयडियाज अप्रतिम होत्या. आपल्या 4ही झोन्स मधून आलेले हे आपले रिपोर्ट्स व्हेरी पॉझिटिव्ह. आपण आपला सेल तिप्पट करू शकतो. सेल तिप्पट झाला असता. आपल्या या मसाला मिल्कचे ग्राहक खरं तर मिडल एज किंवा मिडल क्लासचे आहेत आणि आपण त्याचं ब्रँडिंग कुठे केलं? मला वाटतं एखादा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्पॉन्सर करायला हवा. एक्झॅक्टली, दॅट्स अ ग्रेट आयडिया. आणि इंटरवलमध्ये आपण आपल्या कंपनीच्या मसाल्यांपासून तयार केलेले स्नॅक्स सुद्धा सर्व्ह करू शकतो. दॅट गोज विदाउट सेइंग. आणि कार्यक्रमानंतर मीडियासाठी डिनर आणि कॉकटेल अरेंज करा. दॅट गोज विदाउट सेइंग टू. माय 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 काका, वयाच्या 68व्या वर्षी तुमचे फॅन्स आहेत. यंगीज नोट करताय ना? तर कोण आहेत तुमचे फॅन्स काका? मी गेले अनेक वर्ष 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलेले झेंडे उचलतो. राष्ट्रध्वजाचा जो अपमान होतो त्याविरुद्ध पेपरात लिहितो. क्या बात आहे. आजकाल तर कॉलेजमधली मुलं मुली सुद्धा मला जॉईन झाली आहेत. काका, तुमच्या ह्या कामासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सलाम आहे. आणि मी माझ्या लिस्नर्सना सांगू इच्छिते की आपला राष्ट्रध्वज ही आपल्यासाठी फार महत्वाची आणि मानाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहितीये का, पिंगल्ली व्यंकय्या यांनी डिझाईन केलेल्या राष्ट्रध्वजामध्ये केशरी रंग ताकद आणि धैर्यता, पांढरा रंग शांतता, हिरवा रंग समृद्धी आणि मांगल्य, तर अशोक चक्र सत्यता दाखवतं. आणि अशा या आपल्या तिरंग्याचा अपमान होणं ह्या इतकी लाजिरवाणी गोष्टच नाही, हो ना? सो एक अच्छे नागरिक की हैसियत से अपने नेशनल फ्लैग को रिस्पेक्ट करे, ना उसका अपमान करे और ना किसी और को करने दे. आणि आता हे खास गाणं फक्त काकांसाठी. वाव, तुमच्या फॅन मुवमेंट्स ऐकून मला कमाल मजा आली आहे. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे माझी एक फॅन मुवमेंट. मला सुद्धा एक फॅन भेटला होता रिसेंटली. आता भेटला म्हणजे मैं अब तक उससे मिली नहीं हूँ, बट आई नो. तर कमिंग बॅक टू द पॉइंट, मी ज्या शॉप मध्ये गेले होते तिथे somebody had bought a new PA सिस्टम आणि त्याने त्याच्या ट्रायल साठी माझा शो रेकॉर्ड करून आणला होता. वाव, कसलं कमाल आहे ना हे. तर हा जो कोणी माझा फॅन आहे त्याने प्लीज 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 मला कॉन्टॅक्ट करा, कारण मी त्याला पाहिलं नसलं तरी आय एम शुअर त्याने मला पाहिलं असणार आहे. सो कॉल मी ऑन 7351935935 वर, 7351935935 वर. हॅलो, दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण. बोला. हॅलो हॅलो हॅलो. नेवर माइंड. तर माझ्या लाईफचा एक उसूल है, मैंने कहीं सुना था, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी खुद तुम्हारे कदम चुमेगी. हाँ, आता हा 3 इडियट्सचा मंत्र प्लीज सेलिब्रिटीज साठी वापरू नका. सो जाता जाता पुन्हा एकदा हेच म्हणेन, एव्हरी वन ऑफ यू इज स्पेशल. तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहात. सो एन्जॉय द मोमेंट मेरे दोस्त. मज्जा करा, कमाल आहात, धमाल जगा.
दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण साइनिंग ऑफ. बाय बाय. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. स्माइल प्लीज. स्माइल 30 वर्ष झाली लग्नाला. आता त्या काळातलं स्माइल पुन्हा कुठे आणू चेहऱ्यावर? आपण पाहू शकता परांजपे पती पत्नीत अजूनही किती प्रेम आहे एकमेकांवर. चला तर मग आपण त्यांना त्यांच्या सुखी संसाराबद्दल काही प्रश्न विचारूयात. नाव काय म्हणालात तुमचं? अनिता. अनिता. विचारूयात असं नसतं मराठीत. गुड मॉर्निंग. दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण ऑन रेड एफएम कॉल सेंटर. इस रूट की सभी लाइनें मस्त है. मे यू ऑल हॅव अ ग्लोरियस डे. तुम्हाला माहितीये का आज सकाळी सकाळी माझ्या घरी सेलिब्रेशन होतं. नाही माझा वाढदिवस नाहीये. सो नो बर्थडे विशेस फॉर मी. एव्हा ना तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय आहे सेलिब्रेशन. खरं तर आपण नेहमीच सेलिब्रेट करत असतो आणि हर एक का अपना अपना ढंग होता है सेलिब्रेशन का. तर मग मला सांगा तुम्ही कसं सेलिब्रेट करता. And it's okay if it sounds wacky or crazy, पण मला ऐकायला खूप आवडेल. सो लगेच फोन उचला आणि कॉल करा 7351935935 वर 7351935935 वर. रेड एफएम कॉल सेंटर. इस रूट की सभी लाइनें मस्त है. हॅलो. हाय किरण, मी सिद्धार्थ. सो सिद्धार्थ, तुम्ही तुमचं सेलिब्रेशन कसं केलेत आणि कधी? मी अजून केलं नाहीये, पण जर केलंच तर मला शब्दांनी सेलिब्रेट करायला आवडेल. काय फुलं 2 दिवस टिकतात, केक तर 1च दिवस. पण फोटोग्राफ्स कायम राहतात की? येस राईट, फोटोग्राफ्स कायम राहतात, पण त्यात कैद होतो तो एक क्षण. भावना शब्दात व्यक्त केल्या ना की त्या भावना कायम राहतात. आपण असलो नसलो तरी. वाव, आय एम थ्रिल्ड. आय एम ऑनर्ड. सो तुम्ही कसं सेलिब्रेट कराल शब्द वापरून? मला कविता करून सेलिब्रेट करावं असं वाटतं. अरे वा, मग ऐकवा की एखादी कविता. आता लगेच? ऑफकोर्स. सो लिसनर्स, आता आपल्या बरोबर आहेत एक कवी आणि ते ऐकवणार आहेत ऑन डिमांड इन्स्टंट 4 ओळी. ओके. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझ्याशी भेटही व्हावी, असेही एकदा व्हावे. वाव, कमाल. आय विश आय वुड हॅव अ फ्रेंड लाईक यू. मलाही आवडेल तुझी मैत्री, पण काय? नातं म्हटलं की त्यात जबाबदारी येते. मग तशी ती मैत्रीतही येतेच ना. मला वाटतं एखादं नातं घडवणं, त्यात ग्रो होणं खूप महत्वाचं असतं. कारण नातं म्हटलं की त्यात प्रॉब्लेम्सही येतातच, पण जबाबदारी घेऊन त्यावरती सोल्युशन्स काढायची असतात, नाही? करेक्ट, ॲब्सोल्युटली सिद्धार्थ. आणि थैंक यू सो मच. कीप लिसनिंग आवर शो. बाय बाय. मैंने कहीं सुना था, रिस्पॉन्सिबिलिटी इज अ प्राइस ऑफ फ्रीडम. और जब बात होती है रिलेशन की तो आती है रिस्पॉन्सिबिलिटी. आता ही जबाबदारी घ्यायची की टाळायची हे ज्याचं त्याने ठरवावं. पर जो सिद्धार्थ का कहना है वही मेरा मानना है. नात्यामध्ये जबाबदारी घ्यावी लागते. सो ह्याच नोटवर मज्जा करा, कमाल आहात, धमाल जगा. दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण साइनिंग ऑफ. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. सिद्धार्थने अचानक आज ही मीटिंग का कॉल केली आहे मलाही माहित नाही. सो तो आज ये. सिद्धार्थ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. सुहास रागिनवार सोडून बाकी सगळे हजर आहेत. हो, मीच त्याला पाठवलंय. देवेंद्र. हां. आजपर्यंत यू गाईज हॅव मेड इट एक्सेप्शनली वेल. तुमच्या आयडियाजनी आपल्या सगळ्या कॉम्पिटिटर्सच्या नाकाला मिरच्या झोंबल्यात. आय नो इट्स पन इंटेंडेड.
पण आता यापुढे आपल्या ॲडव्हर्टायझिंगसाठी वेगवेगळ्या मीडियमचा विचार करायला हवा, सच ॲज रेडिओ. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, बट ऑडिओ मीडियम इज ओल्ड नाव. व्हिज्युअल मीडियम इज द स्ट्रॉंगेस्ट. मोठ्या शहरात हो, पण अजूनही जिथे 8 ते 10 तास लोड शेडिंग होतं तिथे बॅटरी ऑपरेटेड टेलिव्हिजन्स नाही आहेत. आणि अशा ठिकाणी स्मार्टफोन्सही फार वापरले जात नाहीत. सुहास रागेनवारनी मला या सगळ्या फिगर्स मेल केल्यात, बॅक बाय फील्ड वर्क. फॉर लास्ट फ्यू वीक्स ही वॉज वर्किंग ऑन इट. पण मग कोण असेल आपला आवाज? RJ किरण. 93.5 रेड FM, किरीट त्रिपुडिया. दॅट मेक्स यू स्पेशल. माझं त्याच्याशी बोलणं झालंय. तुम्ही RJ किरणची मीटिंग अरेंज करा. शुअर. नाही आई, मी नाही येत. किरीट बरोबर जेवून येईन. सॉरी, आय एम सो सॉरी. राम बंधू मसाले, त्यांना तुझा आवाज पाहिजे, त्यांचं ब्रँडिंग करायला. ओके, त्यांना माझे टर्म्स आणि कंडिशन सांगितलेस का? हो, त्यांना मान्य आहे. त्यांना फक्त तुझ्याबरोबर एक मीटिंग करायची. ओके ओके. इतकंच? हो. काही विचारायचंय का? अगं ऍक्च्युली मला, मी तुझ्याशी लग्न करेन का, हेच ना? हो. माझ्या घरी सध्या हाच विषय चालू असतो. लग्नाचं वय झालंय, कधी लग्न करणार आहेस? पण मला काय वाटतं माहितीये, डिकेड टू डिकेड लग्नाचं वय बदलत जातं. आणि जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी नाही लग्न करणार. ॲटलीस्ट अंटिल आय नो दॅट पर्सन. एक्झॅक्टली. अगं आपण एकमेकांना चांगले ओळखतो. वी वर्क टुगेदर, वी नो आवर पॅटर्न्स. सो मला असं वाटतं आपलं जमू शकतं. डोंट मिक्स अप पर्सनल अँड प्रोफेशनल थिंग्स, असं तूच म्हणतोस ना? तू खूप छान मित्र आहेस माझा, उत्तम कॉलिग आहेस, ट्रस्टवर्दी आहेस आणि मला खूप सेफ वाटतं तुझ्याबरोबर. पण मग काय प्रॉब्लेम आहे? कॅन वी डू समथिंग अबाउट इट? आय मीन वी कॅन फाइंड अ सोल्युशन. सोल्युशन? व्हॉट सोल्युशन? म्हणजे बघ, मला असं वाटतं की म्हणजे इफ यू कम्फर्टेबल विथ इट. तूच आता म्हणालीस ना की यू फील सेफ विथ मी. सो कॅन वी stay together, try and have a live-in relationship. म्हणजे we'll get an idea. I mean, आपल्यालाच कळेल की it's working out or no. We can take a call. आणि जर नाही जमलं तर आपण वेगळे होऊ शकतो. सो सिम्पल. म्हणजे जोपर्यंत आपलं पटतंय तोपर्यंत एकत्र राहायचं आणि एक दिवस वाटलं की नाही पटत आहे मग वेगळं व्हायचं. मला ना एकदा एक कॉलर म्हणाला होता, नात्यामध्ये ना जबाबदारी घ्यावी लागते. म्हणजे एखादं नातं घडवणं किंवा त्यामध्ये ग्रो होणं फार महत्वाचं असतं. कारण रिलेशनशिप मग ती कुठलीही असो त्यात प्रॉब्लेम्स हे असणारच. अशा वेळी त्या नात्याची जबाबदारी घेऊन आपण सोल्युशन शोधली पाहिजेत. किरीट, मला ना माझ्या आयुष्यात असं नातं हवंय. मी लग्न कधी करेन मला माहित नाही, पण किरीट तू म्हणतोयस ना तसं नातं नकोय अरे मला माझ्या आयुष्यात. खरंच. सेकंड ओपिनियन. मिस रेवती, खरं सांगायचं तर यापुढे तुम्ही कोणालाही कन्सल्ट करू नका. डॉक्टर साठ्यांनी सांगितलंय म्हटल्यानंतर इट्स अ फायनल वर्ड. आय एम सॉरी बट देर आर नो होप्स. रेवती ये ना. रेवती आले. हा, काय शब्द तयार केला होता शेवटचा? ओपिनियन. ओच्या पुढे किती जागा आहेत? 5. बरं, आणि मागे? अख्खी रो रिकामी आहे. ओके. एक काम कर, ओच्या नंतर एन लाव.
आणि आधी INA PMO आणि C. ओह, कंपॅनियन. राईट. जुळलं ना? मग तू कधी विचार करणार आहेस? कसला? किती दिवस विषय टाळणार आहेस? अनिरुद्ध म्हणतो तसं मुलगा वेल सेटल असला, तोला मुलाचं घराणं असलं की आयुष्य सेट होतं असं काही नाहीये. ते आयुष्यभर सेट करत राहावंच लागतं. प्लीज. मला माहिती आहे तुमच्यात खूप डिफरन्सेस आहेत. अगं पण ओव्हर द पिरियड ऑफ सो मेनी इयर्स ही हॅज बिकम व्हॉट ही इज टुडे. त्याला त्याच्या फंडामेंटल्स पासून तोडणं आता शक्य नाहीये. हे का कळत नाहीये तुला? ते सगळं जाऊ दे ते सगळं. हे बघ, आम्हाला दोघांनाही आता असं वाटतंय की तुझं लग्नाचं वय झालंय आणि ते योग्य वेळेतच व्हायला हवं. आणि मी ही प्रेमात पडल्याशिवाय लग्न करणार नाही असं सांगितलंय तुला. गुड नाईट. व्हॉट इज कंपॅनियन? अशी एखादी व्यक्ती जी तुमची काळजी घेते, तुम्हाला समजून घेते, तुम्हाला स्पेस देते. एक्झॅक्टली. मग ही अशी एक व्यक्ती तुझ्या आयुष्यात असावी असं नाही वाटत तुला? का वाटेल मला असं? आय एम सो लकी सेड आय हॅव अ ब्रदर लाईक यू. लुक ॲट यू. यू आर अ गुड लिसनर. यू आर द वन हू नोज हाऊ टू डील विथ प्रॉब्लेम्स. मग ते माझ्या आयुष्यातले असो नाही तर आपल्या ऑफिसमधले. कंपॅनियनसाठी कुठल्याही वयाची, नात्याची बंधनं नसतात. बंधन असताना ते फक्त विश्वासाचं. नात्यात नुसता संवाद असून चालत नाही, सुसंवाद असावा लागतो. ट्रू. ओनली कम्युनिकेशन इज नॉट इनफ. You require conversation, intelligent conversation. आणखी एक कॉफी सांग ना. तिसरी? हो का? नाही मग नको. एनिवे सांगच. काय प्रॉब्लेम आहे? किरण, तिने वेळेत यायला नको का? 5ची मीटिंग ठरली होती सिद्धार्थ. 5:15 वाजतायत. हो का? मग आपण खूप आधी आलोत का? 20 मिनिटच झालेत आपल्याला येऊन. आणि एवढ्यात मी तिसरी कॉफी मागवतोय. काय प्रॉब्लेम आहे यार? तेच तर मी विचारतोय, काय प्रॉब्लेम आहे? चल निघूया. अरे हाय, मी किरण. हाय, तेजस. हॅलो, सिद्धार्थ. हाय, बस ना. आय एम सो सॉरी. खरं तर मी वेळेत आले होते पण पार्किंग मध्ये 10 मिनिटं गेली माझी. नाही काहीच हरकत नाही. आम्हाला 10 मिनिटं झाली आहेत फक्त. रामबंधू. येस. एक्सक्यूज मी. कॉफी. तर रामबंधू हा आमचा ब्रँड जवळजवळ 26 देशांमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो. म्हणजे गेली 10 ते 15 वर्ष आम्ही सलग पहिल्या 3 नंबरात आहोतच. पण मला माहिती आहे, रेवती आल्या होत्या ना इंटरव्ह्यूसाठी, त्यामुळे थोडी आयडिया आहे मला. रेवती माझी मोठी बहीण. तीच या कंपनीची MD आणि चेअरपर्सन आहे. ओ या, ऑफकोर्स. कॉफी? या. नाही. सिद्धार्थने तशी कुठलीच पोस्ट त्याच्या जवळ ठेवलेली नाही. म्हणजे तो ॲक्च्युली फ्रेग्रन्स आणि टेस्ट, ही होल्ड्स द डिग्री इन इट. ओ वाव. म्हणजे ह्याचाही असा पर्टिक्युलर कोर्स वगैरे असतो का? येस, ऑब्व्हियसली. या अशा पद्धतीचे कोर्सेस आतापर्यंत फक्त फ्रान्स आणि इतर देशांमध्ये होते, पण आता मुंबईतही आहे.
सो लेट्स कम टू द पॉइंट. या आजकाल ना घरात मसाले फार बनवले जात नाहीत, त्यामुळे सेमी अर्बन आणि तालुक्यातला ग्राहक आमचं टार्गेट असणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं रेडिओ हे आमच्या ब्रँडिंगसाठी उत्तम माध्यम आहे. करेक्ट. आणि बॅटरी ऑपरेटेड टेलिव्हिजन नसल्यामुळे लोड शेडिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्झॅक्ट हेच वाक्य सिद्धार्थ आमच्या बोर्ड मीटिंग मध्ये म्हणाला. तुझा आणि तुझ्या शोचा आमच्या कंपनीला किती फायदा होऊ शकेल हे आमच्यापेक्षा तूच जास्त चांगलं सांगू शकशील. त्या दिवशी तुझा आवाज ऐकला आणि तेव्हाच ठरवलं आमचं ब्रँडिंग तूच करणार. कारण असा आवाज असलेली व्यक्ती ही तिच्या शब्दाला आणि कमिटमेंटला जीवापाड जपेल. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. वेलकम. किरीटने आम्हाला तुझे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स सांगितले. ऑल अग्रीड. ग्रेट. आणि तेजस या पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करेल. आपण कॉन्टेंट विषयी बोलूया. या ऑफकोर्स. एखाद्या कॅम्पेनसाठी आवाज शोधताना एवढा डिटेल विचार फार कमी माणसं करतात. यू आर वन ऑफ देम. थँक्यू. अप्रिशिएटेड. थँक्यू. तुझ्याकडे नजर आहे सिद्धार्थ. सो डील. येस. You know what? You know what? This smile of yours is special. जसे शांत निळे पाणीही वागते अचानक अवखळ. You know? तो तरंग एखादाही पुरतो माझ्या डोळ्यांना. तो तरंग एखादाही पुरतो माझ्या डोळ्यांना. जणू गंध तुझ्या परफ्यूमचा दिसतो माझ्या श्वासांना. वेल, यू नो व्हॉट आय मीन. हे तुला माहित आहे ना. You know what? These eyes of yours are special. जे सहजच बघता बघता गाठतात डोहाचा तळ. You know? Like ही नजर तुझी अलबेली स्पर्शते किती लाटांना. ही नजर तुझी अलबेली स्पर्शते किती लाटांना. जणू हिरवळ कवेत घेते मातीच्या सर्व कणांना. वेल, यू नो व्हॉट आय मीन. हे तुला माहीत आहे ना. मी तुला लिंक्स पाठवतो. ओके, मग आपण वर्कआउट करूया. हाय किरण. हाय. व्हॉट्सअप. गुड. मला काय माहित नाही. तुझा फॅन आहे कोणीतरी. कोण? हाऊ डू आय नो. ओ या, सॉरी. किरण, हे घे गिफ्ट.
तुझ्या फॅननी दिलंय. रेड एफएम कॉल सेंटर, इस रूट की सभी लाइनें मस्त है. तर फ्रेंड्स, मला नव्याने कळलेली गोष्ट अशी की कॉफीचे किंवा वाईनचे जसे टेस्टर्स असतात ना, तसे मसाल्याचे म्हणजे आपण घरात वापरतो ना त्या मसाल्याचे सुद्धा टेस्टर्स असतात. आजच मी अशा एका टेस्टरला भेटलीये. काय कमाल हँडसम होता माहितीये तो. त्याच्यासमोर खाण्याच्या खूप गोष्टी होत्या, पर उसने किसी चीज को नहीं छुआ. त्याच्यासमोर चीज होतं ते सुद्धा नाही खाल्लं त्याने. अगं नाही, पण खरंच मला चीज नाही आवडत. आवडत नाही? कम ऑन सिद्धार्थ, चीज जास्त खायचं का अजून जास्त खायचं एवढाच प्रश्न असू शकतो. हे मान्य आहे मला ते, पण तरी मी चीज नाही खाऊ शकत. तुझा तो शो पूर्ण नाही ऐकला मी. पेरूगेट का म्हणतात? तू सांग. पेरूची बाग असेल तिथे म्हणून. अरे मग पेरू बाग असं म्हणाले असते ना. अरे हो की. हा, मग इंग्रजीत पेरू आण याला गेट पेरू म्हणतात ना, म्हणून त्याचं मग पेरू गेट. काय? यू आर टू मच. बरं चल, बोलते नंतर. थँक्यू सो मच नदीरा. 7 वर्षांपूर्वी झालेल्या एका ट्रेकच्या अपघातात तिला तिचा पाय गमवावा लागला, पण तिने हिम्मत न हरता पुन्हा तिथे जाण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला. तिचं इतकंच म्हणणं आहे, माझ्यात जे कमी आहे ना त्याबद्दल मला सहानुभूती नकोय. ट्रीट मी ॲज अन इक्वल. आणि फ्रेंड्स, खरंच तिला आणि अशा प्रत्येकाला वी शुड ट्रीट इक्वली. हो, आम्ही सगळं पेपरवर कम्प्लीट केलंय. तेजस येऊन सगळं एक्सप्लेन करेलच. सो कधी सुरू करायचं काम? आपण भेटून ठरवूया का? ऍक्च्युली 2 दिवस मी दिल्लीला चाललोय कामासाठी. आल्यावर भेटूया ना आपण. पण मीनवाईल वी शुड स्टार्ट अवर वर्क. दिल्लीला? तू प्लीज दिल्ली हार्टमध्ये जाच. तिथे तुला सगळ्या प्रकारचे इंडियन कुझिन एकाच ठिकाणी मिळेल. आणि तिथलं ॲटमॉस्फिअर काय कमाल कलरफुल असतं माहितीये. इट्स अ ट्रीट टू वॉच. हा हो हो, बघतो ना. आल्यावर भेटूयाच. येस. बाय. I'm sorry. सिद्धार्थ, फोन. माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या दिवसात की तू अंधळा. I'm feeling so sorry for you. थांब ना, तू लागेल तुला. भिंत आहे समोर. तुला बाहेर जायचंय का? हे बघ, या बाजू. तुझ्या मागे आहे दरवाजा तिथे. थांब ना, थांब. मी सोडू का तुला? I'm feeling so sorry for you. थँक्यू सो मच नदीरा. माझ्यात जे कमी आहे ना त्याबद्दल मला सहानुभूती नको. ट्रीट मी ॲज अन इक्वल. आणि फ्रेंड्स, खरंच तिला आणि अशा प्रत्येकाला वी शुड ट्रीट. आय एम सो सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या दिवसात की तू अंधळा. आय एम फीलिंग सो सॉरी फॉर यू. This is Tukshi Laki Ajay.
माझ्यात जे कमी आहे ना, ट्रीट मी ॲज सॉरी, माझ्या लक्षात नाही एवढं तू अंधार मला सुद्धा एक फॅन कारण मी त्याला पाहिलं, त्याने मला पाहिलं. माझ्या लक्षात नाही तू अंधार किरण, बस. गेले 3-4 दिवस बघतोय मी. व्हॉट्स रॉंग विथ यू? नाही, म्हणजे मला सांगायचंच नसेल आणि हा तुझाही वैयक्तिक प्रश्न असेल तर इट्स ओके. मी त्या दिवशी रामबंधूंच्या ब्रँडिंग असाइनमेंटसाठी गेले होते. बाबा, अरे त्याचा ओनर सिद्धार्थ वैद्य, तो एखाद्या माणसाचं व्यंग एकदा का समाजाला कळलं ना की समाज त्याचं कर्तृत्व पाहत नाही, त्याच्याकडे पाहतो ते फक्त सहानुभूतीनं, आणि हीच सहानुभूती नकोशी होते. तू रेडिओ जॉकी आहेस, शब्दांची किंमत तुला कळते. इनफॅक्ट यू आर जस्ट लाईक मी. प्रोफेशनमध्ये शब्द किती महत्त्वाचा आहे हे आपण जाणतो. तुझा कोण तो? सिद्धार्थ वैद्य. हां, वैद्य. व्हिज्युअली इम्पेअर्ड असून सुद्धा समाजात सफाईदारपणे कसं वावरावं हे त्याच्याकडून शिकावं. डोंट यू थिंक इट इज क्रेडिटेबल? आणि अशा माणसाला तू दुखावलं असशील तर त्याला त्रास होणारच. मला वाटतं तू त्याला सॉरी म्हणावंस. मला शब्दांची किंमत कळते बाबा. माझ्या एका नॅचरल रिॲक्शनमुळे एक अनोळखी व्यक्ती हर्ट होऊ शकते. बाबा, हेही तुला कळलं? मग तुझ्या वागण्यामुळे आई हर्ट होते हे नाही खरे कधी कळलं तुला? आय विल डेफिनेटली थिंक ओवर व्हॉट यू हॅव टोल्ड मी. पण माझ्या बोलण्याचा तू एकदा विचार करशील प्लीज? गुड मॉर्निंग, दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण ऑन रेड एफएम कॉल सेंटर. इस रूट की सभी लाइनें मस्त है. तर फ्रेंड्स, आग्र्याचा ताजमहल खूप सुंदर दिसतो आणि तो कितीही वेळा पाहिला तरी आपल्या डोळ्यांचं समाधान होत नाही. पण त्याहीपेक्षा महत्वाची असते ती म्हणजे तो बांधण्यामागची प्रेमाची भावना, जी डोळ्यांना नाही फक्त मनाला समजू शकते. मग आता जर तुम्ही कुणावर खरं प्रेम करत असाल तर तुम्हाला मनातल्या मनातही ताजमहाल बांधता येईल. एक्सक्यूज मी. येस. रेवती मॅडमना भेटायचं होतं मला. या शुअर. जयेश,
असं नेहमीच घडतं, फक्त काउंटिंग अँड कॅल्क्युलेशन्स. म्हणजे ऑफिसमध्ये सगळ्यांना माहिती आहे. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे हे बाहेर कसं कोणालाच माहीत नाही. त्याला त्याची जाणीव करून दिलेली आवडत नाही, म्हणून तर आमच्या कंपनीच्या कुठल्याही रेकॉर्ड्सवर त्याचं नाव नाही आहे. मी मागे म्हटलं होतं ना तुला, तो असं पटकन कोणात मिक्स होत नाही. सिद्धार्थ नेहमी म्हणतो, इतरांच्या आयुष्यात 12 तासांचा अंधार असतोच, म्हणजे माझ्यापेक्षा फक्त 12 तास कमी. नो बिग डील. काय झालं रेवती? किरण आली होती इथे? किरण? किरण कशाला येईल इकडे? अरे मी अशासाठी आले होते, तेजस म्हणत होता की आपल्याला एक्सपोर्ट ऑर्डर्स आल्या आहेत आणि क्रेडिट नोट आणि लायसन्सिंग बद्दल तुला काही शंका नसेल तर मी तेजसशी बोलून घेऊ का? अगं रेवती, मी त्यात कधी लक्ष घालतो का? तुम्ही दोघं मिळून ठरवा ना काय ते. ओके, मी बोलते त्याच्याशी. श्रुती, तू मला त्या दिवशी ते गिफ्ट दिलं होतंस ते कुठे आहे? अगं सगळ्या गिफ्ट तुझ्या डेस्कवरच होत्या. ते सोडून मला इथे सगळं दिसतंय. अगं असेल तिथेच. रेवती, मला भेटायला यायचं होतं. कुठे येऊ? ऑफिसला? उद्या आहे ना घरी. किती वाजता येशील? 6:30? एक्सक्यूज मी. बोला. रेवती आहेत का? ऍक्च्युली 6:30ला भेटायचं ठरलं होतं, पण मला ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झाला. मी त्यांना फोनही ट्राय करत होते आणि त्यांची गाडी आता इथे दिसत नाहीये, तर मला कळलं नाही. मी रेडिओवरच्या किरण का हो? हो. तुम्ही पण ऐकता का माझा शो? नाही, आमचा सिद्धार्थ ऐकतो ना, म्हणून ऐकावा लागतो कार्यक्रम. नाही म्हणजे खरंच चांगला असतो कार्यक्रम, छान असतो. चहा घेणार की कॉफी? चहा घेणार की कॉफी घेणार? रेवती आहे ना इकडे, या 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 बाजूने या या. परफ्यूम. आणखी एक गोष्ट, आपल्या दोघींची पावलं सिंक्रोनाइज्ड असायला हवीत, नाहीतर त्याच्या लक्षात येईल इथं अजून कोणीतरी व्यक्ती आहे.
सिद्धार्थ, काय ग, काय झालं? तेजस सांगत होता आपल्या रेडिओ कॅम्पेनला मस्त रिस्पॉन्स मिळालाय. हो, कळलं मला. तो विचारत होता रेडिओ टीम साठी डिनर अरेंज करायचं का. हो, कर ना. कुठे करू? अगं त्यांचे व्हेन्यूज ठरलेले असतात. हो, किरणला पण इन्व्हाइट करायचं ना? येस, ऑफकोर्स. ती या सगळ्यात खूप महत्वाची आहे. आपण असं करूया का, तुम्ही आणि किरण असे तिघं जाऊया का जेवायला? कशाला? आपण तिच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ना. इट वॉज अ डील, अ प्रोफेशनल डील. तिला तिचा चेक मिळालाय ना? नसेल तर प्लीज लगेच अरेंज करा. तिच्याशी आपण एक व्यवहार केला होता, तो पूर्ण झाला. आता वेगळं जेवायला जायची काय गरज आहे? वी आर प्रोफेशनल्स. इट्स प्युअर बिझनेस. मी बघते काय करायचं ते. आलेच मी. किरण, हा तुझा व्यवसाय आहे आणि तो महत्वाचा आहे. नेव्हर पुट युअर करिअर एट स्टेक. डोंट बी एन इमोशनल फूल. अनिरुद्ध, प्लीज लेट मी हँडल इट. रेणुका, तो सिद्धार्थ हिचा फक्त एक क्लायंट आहे. तो व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे हे हिला माहीत नव्हतं. ती काय त्याला मुद्दाम बोलली नाही. इट वॉज जस्ट अन आउट ऑफ द बॉक्स. आउट ऑफ द बॉक्स? बाबा, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. मग सोपं करून घे. जगणं सोपं आणि सरळ करून घ्यायचं असतं. म्हणजे दुसऱ्यांचा विचार करायचा नाही. ते जेवढा करतील तेवढाच आपण करायचा. नॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस. ओके अनिरुद्ध, प्लीज प्लीज. ठीक आहे, तुम्ही दोघी बोला. मी शेवटी बोलेन. तुम्हाला नको असलं तरीही. किरण, किरण मला सांग, सिद्धार्थच्या ह्या इन्सिडेंट्समुळे तू इतकी डिस्टर्ब काय आहेस? हं? तू रोज अनेक लोकांशी फोनवर बोलतेस, अनेक कॉल्स घेतेस. नेहमीच काही तुम्ही मजा मस्ती धमाल करता असं नाही. कधी कधी अत्यंत गंभीरपणे महत्त्वाचे प्रश्न सुद्धा सोडवता. अनेक विषयांवर बोलता, बरोबर की नाही? तू अनेक कॉलर्सचे प्रश्न सोडवतेस, बरोबर की नाही? मम्मा, पण सिद्धार्थ हा नॉर्मल कॉलर नाहीये. इन दॅट केस तुला स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतील. तुला जर तो इतका महत्वाचा वाटतोय तर तसं काय? तुझ्या आयुष्यात त्याला इतकी जागा का आहे? त्याच्या नसण्यामुळे तुला इतका काय फरक पडतोय? तू त्याला भेटायचा प्रयत्न केलायस? म्हणजे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे? व्हॉट वॉज हिज रिस्पॉन्स? आणि तरीही तुला त्याला भेटावंसं वाटतंय? हं? याचा अर्थ तू त्याच्या प्रेमात पडलीस? किरण, तुला तुझ्या आईने सांगितलंच असेल की तू त्याच्या प्रेमात पडलीस. पण मी तुला सांगतो, तोही तुझ्या प्रेमात पडलाय. अँड दॅट्स व्हाय ही इज हर्ट.
नातं म्हटलं की त्यात जबाबदारी येते. मग तशी ती मैत्रीतही येतेच ना. मला वाटतं एखादं नातं घडवणं, त्यात ग्रो होणं खूप महत्वाचं असतं. कारण नातं म्हटलं की त्यात प्रॉब्लेम्सही येतातच, पण जबाबदारी घेऊन त्यावरती सोल्युशन्स काढायचे असतात, नाही? आज मला सांगा, तुम्ही कधी कुणाची माफी मागता का आणि कशी मागता? कारण रिलेशनशिप म्हटली की अप्स अँड डाऊन्स होतातच, चुकाही होतात, कधी जाणून बुजून तर कधी नकळत. अशा वेळी पॅचअप करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेता की समोरच्याची वाट पाहता? कॉल मी ऑन 7351935935 वर, 7351935935 वर. हाय किरण, आज मूड ठीक दिसत नाहीये तुमचा. अपसेट आहात का? का असं का वाटलं तुम्हाला? नाही, कारण इतर वेळेस तुम्ही लोकांचे मूड बूस्टअप करत असताना, म्हणून म्हटलं. नाही, मी एकदम ठीक आहे. तुमचं नाव सांगाल? सिद्धार्थ. कोण? सिद्धार्थ साळवे, सिंहगड रोडून बोलतोय. सिद्धार्थ, हॅलो, बोला. तुम्ही कधी कोणाची माफी मागितली आहेत का? हो, तिला पाणीपुरी फार आवडते, म्हणून एकदा तिच्या घराच्या खाली पाणीपुरीवाला बनून गेलो होतो आणि तिने लगेच मला सांगून टाकलं की तिनं मला माफ केलंय म्हणून. क्या बात है. पण मग असं करताना तुम्हाला भीती नाही वाटली? म्हणजे तुम्हाला कुणीतरी ओळखेल म्हणून ऑकवर्ड फील नाही झालं? छे छे छे, ऑकवर्ड कसलं? आणि कोण ओळखतं याच्याशी मला काय करायचं? माझ्यासाठी तिला काय आवडतं हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? तुमचं अगदी 100% बरोबर आहे. थँक्स. नात्यात समोरच्याला काय वाटतं ह्याचा तुम्ही विचार केलात. कमाल. पुन्हा एकदा तेच म्हणेन, मज्जा करा, कमाल आहात, धमाल जगा. दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण साइनिंग ऑफ. टिल देन, सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते रहो. किरण, हाय. तू आज इथे ऑफिसमध्ये? हो, मी ते ऍक्च्युली रेवतीचा तुझा शो कसा चाललाय? छान चाललाय. तू कसा आहेस? कंपनी इज डुईंग गुड. मी तू कसा आहेस असं विचारलं. ओह, कसा दिसतोय? हँडसम ॲज युजुअल. सिद्धार्थ, लुक, आय एम सॉरी. कशाबद्दल? आय एम रिअली सॉरी सिद्धार्थ. मला ऐकू येतं, दिसत नाही. काय झालंय? त्या दिवशी मी तुला थँक्स. म्हणजे तुझ्या आवाजाचा आमच्या कंपनीला खूप फायदा झाला असं कळलं. होप वी वर्क टुगेदर अगेन. बाय. आणि म्हणूनच आईनं मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. मी लहान असतानाच मला ब्रेल लिपी शिकवली. मला कळायचंच नाही हे सगळं काय आहे, कशासाठी आहे, का शिकायचंय. पण शिकताना गंमत वाटायची.
जसजशी मोठी होत गेले तसतसं लक्षात आलं की सिद्धार्थला ह्या लिपीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आई बाबांनी त्याला कधी अंध अपंग म्हणून हिणवलं नाही, उलट त्याला स्वावलंबी केलं. हळूहळू ते दोघेही या व्यवसायात बिझी झाले आणि माझ्यासाठी माझं आयुष्य सिद्धार्थ झाला. मी सुद्धा ब्रेल लिपी शिकणार. नाही खरंच, मी त्याच्यासाठी काहीही करेन. हो हो, पण तुमच्या बोटातल्या संवेदना जिवंत असेपर्यंतच तुम्ही ब्रेल शिकू शकता आणि त्या वयाच्या 8-10 वर्षापर्यंतच असतात. पण मग दुसरा काहीतरी पर्याय असेलच की. हां, पण तू असं स्पर्शानं वाचू नाही शकणार, पण वाचू शकतेस. चालेल. सर, ही किरण आणि हे आमचे देशपांडे सर. हॅलो. हॅलो. ट्रस्टचं सगळं काम हेच पाहतात. तुला जी काही मदत हवी आहे ना, सगळी मदत हेच करतील. मी बोलीन तुमच्याशी. जरूर. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझी चाहूल वाटावी, तुझे पाऊल वाजावे. तुझ्याशी भेटही व्हावी, असेही एकदा व्हावे. Hey Kiran, how are you? Don't say you're fine when you're not. I suppose this might help you. Thanks यार. Don't forget मी तुझा मित्र नाही, तुझा बॉस आहे. And don't mix personal matters with professional matters. Okay? आई ग, हेलन केलरला अचूक कळायचं नेमका कुठला रंग आहे. म्हणजे तिला त्यांचे वेगवेगळे स्पर्श कळायचे. काळ्या रंगापेक्षा हिरव्याचा स्पर्श वेगळा, हिरव्यापेक्षा निळ्याचा आणि जांभळ्याचा तर आणखीनच वेगळा. आय अप्रिशिएट. पण तुला हेही माहिती असेल की हेलन केलरला वयाच्या 8व्या-9व्या वर्षापर्यंत दिसत होतं. म्हणजे शी वॉज नॉट व्हिज्युअली इम्पेअर्ड बाय बर्थ. बट आय अप्रिशिएट. कधी पाऊस झरताना, मनाला चिंब करताना. कधी पाऊस झरताना, मनाला चिंब करताना. तुझी सर ओळखू यावी, असेही एकदा व्हावे. डॉक्टर विन्सफोर्ड कीगनचं एक आर्टिकल वाचलं मध्ये. त्यानंतर सिद्धार्थशी फोन झाला तेव्हा त्याला म्हणलंही होतं की डोंट लूज होप्स. पण खरं सांगू का, तो रिसर्च अगदी प्रायमरी स्टेजला आहे. पण सिद्धार्थचे डोळे अगदी नॉर्मल माणसांसारखे दिसतात. म्हणजे इतर व्हिज्युअली इम्पेअर्ड सारखा तो नाही वाटत. इनफॅक्ट त्याचा वावर तो सुद्धा किती नॉर्मल माणसांसारखा आहे. त्याचा वावर जो आहे तो सवयीमुळे आलेला आहे. आणि डोळ्यांचं म्हणाल तर इट्स बिकॉज ही इज कॉर्टिकली ब्लाइंड. म्हणजे प्रायमरी व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे पेशंटची दिसण्याची शक्ती किंवा दिसण्याचा मार्ग काही कारणांनी नादुरुस्त होतो. जन्माच्या वेळी ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, इन्फेक्शन किंवा मेंदूला मार लागणं यापैकी कुठल्याही कारणांनी हे होऊ शकतं. बेसिकली डॅमेज हे ब्रेन कॉर्टेक्समध्ये. त्यामुळे डोळे एकदम नॉर्मल असतात. म्हणजे असा पेशंट जर तुमच्या समोर आला तर त्याचा आजार तुम्हाला कळत देखील नाही. इनफॅक्ट आयरनी इज त्याचे डोळे इतके निरोगी असतात की त्यांनी नेत्रदान केलं तर रिसिव्हरला दृष्टी प्राप्त होते. म्हणजे सिद्धार्थच्या केसमध्ये आय ट्रान्सप्लांटचाही काहीच उपयोग नाही होणार. आय एम सॉरी टू बी व्हेरी फ्रँक विथ यू. कॉर्टिकल ब्लाइंडनेस हॅज नो रेमेडी. आय थिंक रेवती हे अनेकदा समजावलं आहे मी तुला. त्यातूनही अजून काही लागलं तर आय एम देअर. थँक्यू डॉक्टर. थँक्स.
रेवती, मी आहे ना. कठीण असतं सगळं. समजा आमचं लग्न झालं असतं आणि त्यानंतर मला काहीतरी झालं असतं तर. आयुष्यभर पुरशील त्याला? प्रेम आंधळं नसतं आणि व्यवहाराचा आणि भावनांचा चष्मा लावूनच ते केलं जातं, मला मान्य आहे. पण तरीही मला बिनचष्म्याचं प्रेम करायचंय. तुला स्पर्शून आलेली सुगंधी रात्र मेंदीची, तुला स्पर्शून आलेली सुगंधी रात्र मेंदीची, मला स्पर्शून रंगावी असेही एकदा व्हावे. जवळ येशील तू तेव्हा विझावे चंद्र ताऱ्यांनी, जवळ येशील तू तेव्हा तेव्हा विझावे चंद्र ताऱ्यांनी, नभाने वेळ पाळावी असेही एकदा व्हावे. तुझ्या माझ्यातली मैफल, तुझ्या माझ्यातली मैफल, तुझ्या माझ्यात हरवावी, कुणी ना भैरवी गावी असेही एकदा व्हावे. रेवती, काय ग? तुला आज ऑफिसला नाही का जायचं? सिद्धार्थ केव्हाच गेला. आज मीटिंग आहे म्हणत होता. मला म्हणायला लागला काका मला कपडे द्या. घेतले मात्र स्वतःच्या चॉईसचे. दाद द्यायला हव्या त्याच्या कलर कॉम्बिनेशनला. आणि काय ग, काल तुला तो फोन करत होता, घेतला नाहीस म्हणत होता. रेवती, सिद्धार्थचं काय चाललंय? सिद्धार्थ सांगणार नाही. त्याचं काय तुला नाही माहित? किरणला तू भेटतेस ना अधूनमधून. कोणत्याही अवघड प्रश्नाचं उत्तर जर टाळायचं असेल ना तर नुसतं म्हणायचं ही तुझी जुनी खोड. मी सगळं पाहतोय, ऐकतोय. आणखीन एक गोष्ट, हे तुमचं फॅमिली मॅटर आहे आणि त्यात मी दखल देऊ नये असं जर तुला वाटत असेल ना, ते एका गोष्टीची आठवण करून देतो. माझे सुद्धा 6% शेअर्स आहेत बरं का. पण काका, त्याच्या समोर तिचं नाव काढायची तरी सोय आहे. अगं पण नाव काढल्यावर तो पळून तर जात नाही ना. नाही ना.
म्हणजे त्याला ती आवडत नाही असं नाही आहे, तो तिला टाळतोय. आता ते का हे तुला वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. रेवती, मी का म्हणतो, एकदा भेटव ना त्यांना, काहीतरी नक्की होईल बघ. बेटा, मला माहिती आहे भावापेक्षा स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलेस त्याच्यावर. तो जेवढा तुझ्यावर विसंबून आहे ना, त्यापेक्षाही अधिक इमोशनली तू त्याच्यावर डिपेंडंट आहेस हे मला माहित नाहीये का. पण जरा विचार कर, अजून हे किती दिवस चालणार? तुम्हा दोघांची स्वतंत्र आयुष्य आहेतच ना. मुलगी चांगली आहे ना ग? हो काका. मग सोपव ना त्याला तिच्याकडे. आजचा हा सोहळा ज्यांच्या प्रयत्नांमुळे संपन्न झाला ते कॅलिग्राफर निखिल देशपांडे यांचे मी आभार मानते. तसेच रेड FM 93.5 च्या रेडिओ जॉकी किरण यांचेही मी आभार मानते. मिस्टर निखिल देशपांडे यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी हा पुष्पगुच्छ मिस किरण यांना द्यावा. थँक्यू सो मच. निखिल देशपांडे यांनी प्रत्येक कवितेचा मूड पकडून त्यांच्या दृष्टीसमोर ती कविता जशी आली ती त्यांनी कॅलिग्राफीच्या माध्यमातून चित्ररूपात मांडली. मात्र या सगळ्या कवितांचं ब्रेल लिपीतून सादरीकरण याची कल्पना किरण यांची होती. म्हणूनच जोरदार टाळ्यांनी या दोघांचेही आपण आभार मानूया. किरण आहे ना इथे, बोलाव ना तिला. बोलाव? अर्थात. किरण, हाय सिद्धार्थ. हाय. माझ्या कवितांचं असं प्रदर्शन मांडण्याचा अधिकार तुला कोणी दिला? राईट्स घेतले होतेस माझ्याकडनं? सिद्धार्थ, मी? तू का दिलास त्याला माझ्या कविता? सिद्धार्थ, मी तुझ्याशी बोलत नाहीये. खोटं बोलायला लागलेस तू माझ्याशी, तुझ्यासाठी. हे बघ किरण, माझी स्वतःची अशी एक बंद जागा आहे ज्यात तुला स्थान नाहीये. मी आंधळ आहे, मी अपंग आहे, हे चार चौकात दाखवून काय सिद्ध करायचं होतं तुला? आता हा अनुभव तू तुझ्या त्या शो मध्ये रंगवून सांगणार आणि मग सगळे लोक आरजे किरण ही एक सोशल अवेअरनेस असणारी आरजे आहे हे असं म्हणणार. हेच हवं होतं ना तुला? हे बघ, माझ्या ब्रँडचं प्रमोशन करणारी एक आरजे, एवढीच किंमत आहे तुला माझ्या आयुष्यात. सिद्धार्थ, काय बोलतोयस तू? आता रडून सिंपती गोळा करून हा खेळ जिंकायचा प्रयत्न करण्याच्या इधर यू गेट लॉस्ट. नाही, नको. तुला अजून इथे दिवसभर मिरवायचं असेल ना, बेटर ऐकू. सिद्धार्थ, प्लीज. एक मिनिट. मी पावलं मोजून आलो इथे. माझा मी जाऊ शकतो.
स्टॉप इट सिद्धार्थ, स्टॉप इट. इनफ नाव. पांगळ्याला पांगळं, बहिऱ्याला बहिरं आणि आंधळाला आंधळच म्हणतात. तू आंधळा आहेस हे लोकांना जसं कळत नाही हे तुझं स्किल आहे ना, तसं तू आंधळा आहेस हे तुला जाणवू न देणं यासाठी मी, गणू काका, तेजस, अख्खा स्टाफ काळजी घेतो रे. आपलं घर आणि आपलं ऑफिस या व्यतिरिक्त एक जग आहे आणि या जगात जेव्हा तू जाशील ना तेव्हा लोक तुला आंधळच म्हणणार. मला या जगाशी संबंधच ठेवायचा नसेल तर मग का कार्यक्रम ऐकतोस तिचा रोज? सिद्धार्थ, तू तिला आवडतोस रे. तुझी हुशारी, तुझ्या कविता, तुझे विचार, तुझी बुद्धिमत्ता ह्या सगळ्यावर प्रेम करते. तू तिला स्वीकारावं यासाठी ती काय काय करते तुला नाही माहित रे. सिड, तू सुद्धा तिच्यावर प्रेम करतोस आणि म्हणूनच टाळतोयस तिला. आजपर्यंत आयुष्यात फक्त तू माझा विचार केलास, बाकी कोणी केलेला नाही. अरे पण एक संधी दे ना तिला. प्लीज ऍक्सेप्ट हर. तू का नाही लग्न केलंस अजून? बोल ना. तू आयुष्यभर मला जी खोटी कारणं सांगत आलीस ना ते काय मला कळत नाही असं वाटतं तुला? आयुष्यभर माझ्यासाठी जसं तू सॅक्रिफाईस करत आलीस ना तसं सॅक्रिफाईस तिने करू नये असं वाटतंय मला. माझ्यासाठी मी तिचं आयुष्य का फुकट घालू यार? सॅक्रिफाईस? सिड प्लीज. मी लहानपणापासून पाहत आलेला सीड असा नाहीये. माणसं जोडणारा जपणारा सीड आज एक नातं जोडायच्या आधीच तोडायला निघाला. का सीड? व्हाय डोंट यू अंडरस्टँड रेवती? आज जे तिला माझ्याबद्दल प्रेम वाटते ते सिच्युएशनल असेल तर? आजही ती माझ्याकडे सहानुभूतीने पाहत असेल तर? आणि ही सहानुभूती म्हणजेच प्रेम आहे असं तिला वाटत असेल तर? या जर तरच्या प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल रेवती. आणि तेव्हा तिला फक्त पश्चाताप होईल. सहानुभूती आणि प्रेम याच्यात फरक असतो रेवती. आणि हे तुम्ही पाहू शकत नसलात ना तरी मी पाहू शकतोय. आंधळा असलो तरी. So you have decided? मी त्याच्यासाठी सगळं स्वीकारायला तयार आहे. हे बघ किरण, तू पूर्णपणे विचार करून हे करत नसशील असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की ती आपल्याशी पालक किंवा आई बाप ह्या नात्याने बोलत नाहीये. त्यामुळे आपणही तिच्याशी वयात आलेली मुलगी या नात्याने नको बोलूया. थँक्यू बाबा. आज तो तुझ्याशी इतका वाईट वागला तरी सुद्धा तुझा तोच निर्णय? हो. आज तुला वाटतंय सगळं नीट होईल, पण उद्या तसं काही नाही झालं तर? उद्या जर तो म्हणाला की त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये तर तो हो म्हणेपर्यंत मी थांबीन त्याच्यासाठी. कधीपर्यंत? किती दिवस थांबशील तू? कदाचित कायमची. आय बिलीव्ह एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज टाइम बाउंड. माझ्या जगात काही काही गोष्टी तशा नसतीलच तर
ठीक आहे? ठीक आहे का अनिरुद्ध? तू आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रपोजलला काय करायचं याचा विचार प्रत्येकाने स्वतः करायला हवा. किरण, तू स्पेशल असावीस असं मला नेहमीच वाटत आलं. तुझा हा विचार बरोबर की चूक हे मी सांगणार नाही, पण तो वेगळा आहे हे निश्चित मान्य करेन. आणि वेगळ्या विचाराला आमचा नेहमीच सपोर्ट असेल. राईट रेणू? थँक्यू. सुबह हेच 93.5 रेड FM वर. नमस्कार, मी आहे संग्राम. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल शो मध्ये तुमचं स्वागत. अँड ऑफकोर्स अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. आजचा दिवस आपलं प्रेम मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी असतो. इश्क का इजहार वगैरे काहीतरी. शोचं नाव आहे जगा वेगळी व्यक्ती आणि आपली आजची गेस्ट सुद्धा जगा वेगळीच आहे. असं म्हणतात वी आर ऑल गॉड्स चिल्ड्रन. म्हणजे आपण सगळे देवाची मुलं आहोत. कुणीही देवाचा भाचा किंवा देवाची नात असं नसतं. म्हणजे वी आर ऑल इक्वल. पण मग कुछ लोगों के साथ नाइंसाफी क्यों? त्यानं एवढं सुंदर जग बनवलंय, पर कुछ लोगों को ये देखने के लिए वो आंखों की रोशनी देना भूल जाता है. असो, काही लोक अशी असतात की जी परमेश्वरानं केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात. आणि आजची आपली गेस्ट सुद्धा अशीच आहे. व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांना वाचता यावं यासाठी तिनं काही कविता ब्रेलमध्ये रूपांतरित केल्यात. तिला तुम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही, पण तिचा आवाज मात्र रोज ऐकता. रेड FMची RJ क्यूट किरण. किरण, वेलकम टू द शो. थँक्यू सो मच संग्राम. सर, रेडिओवरती किरणताईचा इंटरव्ह्यू आहे ना. अभय दादा प्लीज रेडिओ लाव ना रे. व्हिज्युअली इम्पेअर्ड साठी आपण खूप गोष्टी करू शकतो संग्राम. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे बघा, रस्त्यावर त्या रस्त्याच्या नावाच्या पाट्या असतात. त्याच ठिकाणी आपण त्या रस्त्याच्या नावाच्या अनाउन्समेंटची बेल फिक्स करू शकतो. जसं रेल्वे स्टेशनवर चॅलेंज लोकांच्या राखीव डब्यासमोर बघ एक विशिष्ट पद्धतीचा आवाज येत असतो. त्या आवाजावरून त्यांना त्यांचा ट्रेनचा डबा आयडेंटिफाय करता येतो. आता अशी सोय इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा करता येईल ना. अरे, रस्त्याची कामं चालू असतात तेव्हा आपणच कित्येक वेळा अडखळतो, धडपडतो. मग त्यांचं काय होत असेल याचा साधा विचारही करत नाही आपण. जगभरात त्या भाषेतल्या साहित्यकृती या ब्रेलमध्ये उपलब्ध आहेत, पण आपल्याकडची परिस्थिती दयनीय आहे. मला मान्य आहे, आता या आणि अशा गोष्टी प्रत्यक्षात करणं हे कुणा ना कुणा ऑथॉरिटीच्या हातात आहे. पण आपण वैयक्तिक पातळीवर काय करतो त्यांच्यासाठी? फार फार तर ब्लाइंड डेच्या दिवशी डोनेशन्स देऊन आपली कर्तव्य पार पाडत असतो. पण ती सुद्धा बरेचदा इन्कम टॅक्स बेनिफिट्स मिळावेत यासाठी केली जातात. अरे, मी काहीच केलं नाहीये संग्राम. अजून खूप काही करायचंय. कुणी बरोबर असो किंवा नसो. किरण, आय एम शुअर ऐकणारे सगळेच तुझ्या बरोबर आहेत. बरं, कमिंग बॅक टू व्हॅलेंटाईन्स डे. तुझा कोणी आहे का नाही व्हॅलेंटाईन?
माझं खूप प्रेम आहे एका मुलावर, अगदी मनापासून. म्हणजे या सगळ्याची सुरुवात खरी मी त्याच्यासाठी केली, लेट मी बी ऑनेस्ट. पण नंतर माझ्या लक्षात आलं की इतरांसाठी सुद्धा हे करायला हवं. मला जेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं ना की तो खूप मोठी चूक झाली रे संग्राम माझ्याकडनं. तुझं ज्याच्यावर प्रेम आहे तो व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे? नाही नाही, आता नाही. आता मी आहे त्याच्याबरोबर अगदी आयुष्यभर. तो टाळतो मला, म्हणजे त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पण अशा परिस्थितीत पुढे आयुष्यभर काय अशी काळजी वाटते त्याला. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि मी कायम प्रेम करत राहीन. आणि तो जर आता हा शो ऐकत असेल ना तर ऍक्च्युली मला माहिती आहे तो ऐकतोय, कारण आय कॅन फील इट. मी त्याच्या गुणांसकट त्याला स्वीकारलंय आणि त्याने माझ्या दोषांसकट. आय लव्ह हिम. माझं खूप. जगावेगळी व्यक्ती या शो मधली आपली गेस्ट सुद्धा जगावेगळी आहे. खरं तर तिचं प्रेमही जगावेगळं आहे. तिचा व्हॅलेंटाईन जगावेगळा आहे. तुमचेही प्लॅन्स असतील आज व्हॅलेंटाईन्स डेचे. चला तर मग विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅव अ वंडरफुल वीकेंड. आजसाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. मी संग्राम. 93.5 रेड FM बजाते रहो. सिद्धार्थ, डोंट वरी किरण. मला आता सगळं दिसतंय, कारण तुझ्या डोळ्याने मी अख्खं जग पाहणार आहे आता. आणि माझी खात्री आहे तुझ्याच इतकं सुंदर असेल ते. Will you be my Valentine forever? ते खळखळून हसते, श्वास किणकिणू लागतो. ते काही बाई बोलते, प्राण गुणगुणू लागतो. ते खळ
श्वास किणकिणू लागतो ती काही वाही बोलते प्राण गुणगुणू लागतो कोण जाणे असे काय होते मला कोण जाणे असे काय होते मला जीव गुंतून जातो पुन्हा तिचा भास होतो मना भेटते ती अशी भेटल्या विना किती आपली वाटते कधी पाहिल्याही विना भेटते ती अशी भेटल्या विना किती आपली वाटते कधी पाहिल्या